वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर सुरू झाले आहे। विशेषतः भाजपकडून बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे चित्र दिसून येत आहे। आतापर्यंत 10 माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांना भाजपने आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे। त्यामुळे हितेंद्र ठाकूरांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे तिन्ही बालेकिल्ले कोसळल्यानंतर भाजपचे मनोबल उंचावले आहे। वसई विरारमध्ये तब्बल 35 वर्षांपासून असलेली ठाकूरांची एकहाती सत्ता मोडीत काढण्यासाठी भाजपने आता स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे। राज्य आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजपने शहरात आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यास सुरुवात केली असून ठाकूरांची कोंडी करण्याचा मास्टर प्लॅन आखला आहे। येत्या 15 जानेवारीला वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे। त्यामुळे नवे उमेदवार मिळवण्यासाठी पक्षप्रवेश आणि नेत्यांची फोडाफोडी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक मुख्य नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश पार पडलेत। यात मनसे, काँग्रेस आणि शिवसेना अशा विविध पक्षातील नेत्यांचा जरी समावेश असला तरी यामध्ये सर्वाधिक फटका हा बहुजन विकास आघाडीला बसला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत या आयारामांमुळे भाजपला फायदा होणार का आणि यामुळे बहुजन विकास आघाडीच्या गडाला खिंडार पडणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मागील 1 ते 2 महिन्यांपासून बहुजन विकास आघाडीमधून भाजपमध्ये नेत्यांचा पक्षप्रवेश होण्याचे सत्र सुरू झाले आहे। यात आतापर्यंत भूपेश पाटील, दिनेश भानुशाली, महेश पाटील, छोटू आनंद, हर्षला पाटील, माया चौधरी, राजेश ढगे, सुषमा दिवेकर, ज्योती राऊत, चंद्रकांत गोरेवले या माजी नगरसेवकांसह विभाग अध्यक्ष, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। बहुजन विकास आघाडीचे एकामागून एक माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील होत असल्याने बहुजन विकास आघाडीला फुटीचे ग्रहण लागले आहे। हितेंद्र ठाकूरांचे खंदे आणि जवळचे समजले जाणारे कार्यकर्ते आतापर्यंत भाजपमध्ये सामील होत आहेत। तर महापालिका निवडणुकांची घोषणा होताच पक्षप्रवेशाचा ओघ अधिकच वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिकेत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी बहुजन विकास आघाडीसमोर बंडखोरांना रोखण्याचे आव्हान निर्माण झाले होते।